तर नांदेडमध्ये भाजपचा शिवसेनेला जोर का झटका, कारण शिवसेनेच्या 2 अधिकृत उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे। महेंद्र पिंपळे आणि वंदना जाधवांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली आहे। तिकिटासाठी दोघेही भाजपमधून शिवसेनेत आलेले होते, तर आमदार बालाजी कल्याणकरांचे भाजपवर टीकेचे बाण पाहायला मिळतात। तिकिटासाठी शिवसेनेत आले आणि परत भाजपकडे गेले। मित्रपक्ष भाजपनं अधिकृत उमेदवार पळवल्यानं शिवसेनेचा संताप। आता तुम्हाला माहिती आहे 2 उमेदवार रात्रपासून गायब झाले आमचे, तर आम्हाला भेटणार त्याने माघार जाऊन घेतली। मोबाईल त्याचा स्विच ऑफ बघायला आम्ही सकाळी उठले तर आमचे उमेदवार कुठे 2 उमेदवार गायब, म्हणजे अशी परिस्थिती झाली। मात्र आम्ही काय त्याला मागायला गेलो नव्हतो, बा आम्हाला तुम्ही आमचा बिफॉर्म लावा म्हणून। मग त्यानेच आमच्याकडे आले, तुमचा बिफॉर्म द्या म्हणले शिवसेनेच्या, आम्ही त्याच्यावर उभं राहतो म्हणले। पळवले मात्र नेमकं पुन्हा पळवले तुम्ही, पळवले म्हणताय, मात्र नाव सांगा। भाजपनं पळविले त्याने। आता प्रेस घेतला ना त्याचा, महेंद्र पिंपळेचा आणि मनोज जाधवचा, म्हणजे असं बिफॉर्म लावल्यानंतर पळवितात का माणसं मला?